दरम्यान याकडे आपलं लक्ष असेलच. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा निघणार. मोर्चामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची माहिती. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच. तर कापसाला हमीभाव नाही, तर दुसरीकडे सीसीआय केंद्र देखील बंद. शेतकरी यामुळे अडचणीत. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाच्या वेचण्या अंतिम टप्प्यात. तर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आता कपाशीचं फरदड घेणं टाळावं, कृषी विभागाचं आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी आता 12 केंद्रांना मंजुरी. तर सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार. शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणं बंधनकारक. जळगावात शासनाकडून तुरीच्या खरेदीला सुरुवात नाही, तर शेतकऱ्यांमधून यामुळे नाराजी व्यक्त. खासगी बाजारात कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारा कोरडा पडल्यामुळे रब्बीची पिकं धोक्यात. तर वाशिम जिल्ह्यातल्या बाळखेड, भापूर आणि धोडप या परिसरामध्ये पाण्याअभावी शेतकरी त्रस्त. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत. तर पिकावर मधमाशा येत नसल्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असल्याची शक्यता. हिंगोलीमध्ये कांद्याच्या बियाण्याला बाजारामध्ये चांगला भाव. तर शेतकऱ्यांकडून यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा बीजाची लागवड सुरू. अॅग्रिस्टॅक योजनेची जालना जिल्ह्यामध्ये सुरुवात. तर 60,000 शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 11,50,041 लाभार्थ्यांचे ई-केवायसी झाले नसल्याची माहिती समोर. ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती. नाशिक रोड परिसरामध्ये 24 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या. तर नवले कॉलनी लगत असलेल्या प्रेसच्या मैदानावर घडली घटना. मृत तरुणाचं नाव अजय भंडारी असल्याची माहिती. पोलीस आरोपीच्या शोधात. अमरावतीच्या रिद्धपूरमधील एका आश्रमात तरुणीवर अत्याचार. तर गेल्या अनेक महिन्यांपासून 17 वर्षीय तरुणीवर सुरू होते अत्याचार. अत्याचारातनं मुलीला 8 महिन्यांची गर्भधारणा. तिघांविरोधात पोक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल. गोंदियाच्या देवरीमध्ये शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग. शिक्षकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये सुद्धा खळबळ. जळगावच्या पाचोरा शहरामध्ये पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाची हत्या. एका आरोपीला या प्रकरणी अटक. पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियात चोरी करणाऱ्या दोघांनाही अटक. आमगाव पोलिसांची कारवाई. आरोपीकडनं 80,000 रुपये जप्त. शहरात चोरीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याची माहिती. जळगावच्या वाघोदा पुलावरून ओसांना भरलेला ट्रॅक्टर नदीत कोसळला. तर चालक या प्रकरणी मृत्यू त्याचा झाल्याची माहिती. क्लिनर गंभीर. तर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. बीडच्या कारागृह परिसरामध्ये कैद्यांनी फुलवला मळा. तर 350हून अधिक कैद्यांकडून 8 एकर ओसाड पडलेल्या जमिनीवर दुधी भोपळा, दोडका, वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा, पालक यांसारख्या भाज्यांचा मळा. गोंदियामध्ये वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे तिघे जेरबंद. देशी कट्ट्यासह वाघाचे अवयव सुद्धा जप्त. सडक अर्जुनी वन विभागाची ही मोठी कारवाई. कोल्हापूर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. तर महिलेसह 4 जणांना कोल्हापूर पोलिसांकडून अटक. कारवाईमध्ये पोलिसांकडून 17 लाखांचा मुद्देमालही जप्त. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली. तर नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंद कुमार सावळे यांनी स्वीकारला पदभार. सोलापूर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासेंनी स्वीकारला पदभार. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगलेंनी सोपवली आयुक्तपदाची सूत्र. निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट. तर निकषांमुळे लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र. योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांची संख्या कमी होण्याची यामुळे शक्यता. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचा उच्चांकी दर. सोनं सध्या 89,000वर. तर चांदी 1 लाखांच्याही पार. गेल्या 50 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 15,000 रुपयांची वाढ. सामान्य वीज ग्राहकांवर 527 कोटी रुपयांचा बसणार बोजा. तर 1 रुपया प्रति युनिट वीज होणार महाग. नोव्हेंबर 2024 खरेदी कराव्या लागणाऱ्या विजेवर फेब्रुवारी 2025 मध्ये सामान्य जनतेकडून वसुली केली जाण्याची शक्यता. चंद्रपूरमधील फ्लाइंग क्लब तरुणांच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नांना आता पंख देणार. खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते उद्घाटन होणार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याची केली पाहणी. मंदिराच्या गाभाऱ्यातील दगडांना तडा गेल्यामुळे पालकमंत्र्यांकडून पाहणी.
4 पट अधिक वजनाचा कळस मंदिरावर चढवल्यामुळे दगडांना तडा गेल्याचं निष्कर्ष समोर. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं. तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्जचा व्यापार जर होत असेल तर नेस्तनाबूत करा, कुणालाही सोडू नका, सरनाईकांचे निर्देश. संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातनं शेकडो दिंड्या शेगावात दाखल. रत्नागिरीमध्ये गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा. राज्यांमधनं अनेक साधू संतांची शोभायात्रेसाठी उपस्थिती. सोहळ्यासाठी कानाकोपऱ्यातनं भाविक दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा, तर विविध पथकांसह शहरातनं शोभायात्रा काढण्यात आली. जळगावच्या रावेरमध्ये महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेमध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग. वसमत तालुक्यातील जुनुना या शिवारामध्ये रेल्वे मार्गावरील विद्युत तारेवर नीलगाय अडकली. पूर्णा अकोला रेल्वे मार्गावर यामुळे पॅसेंजर गाडी उशिरानं धावली. नागपुरात कारची शर्यत लावून स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 5 कार जप्त. सोशल मीडियावर स्टंटबाजीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई. पालघरच्या सातपाटीजवळ एसटी बस चालकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण. सातपाटी पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल. मारहाण करणाऱ्या चालकाला निलंबित करण्याची पालकांची मागणी. रायगड जिल्ह्यातील पेण सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, तर तिलोरे गावामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती. पहाटे 3 वाजता धक्के जाणवल्याची माहिती. अकोल्यामध्ये बेरोजगार भत्ता थांबवल्यामुळे दिव्यांग बांधव आक्रमक. प्रहारच्या दिव्यांग संघटनेचं महानगरपालिका परिसरात आंदोलन. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील कंत्राटदारांचं आंदोलन. शासनाकडे थकीत असलेल्या बिल देण्याची कंत्राटदारांची मागणी. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं धरणे आंदोलन. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी महासंघ आक्रमक. सांगलीतील शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळण्यासाठी नियोजन करण्याची मागणी, तर कालवा समिती बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे आमदार सुहास बाबर यांची मागणी. शिवसेनेच्या बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी मस्साजोगमध्ये. शिंदेंनी देशमुख कुटुंबियांना घर बांधून देण्याचं दिलं होतं आश्वासन. त्या संदर्भात चर्चेची शक्यता.